नमस्कार. आपण पाहताय आणि ऐकताय आपल्यांना हे यूट्यूब चॅनल. मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्यांना या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. धाराशिवचं राजे निंबाळकर घराणं. राजे निंबाळकर घराण्यातून दत्तक गेलेले तेरला दत्तक गेलेले बाजीराव पाटील यांचं घराणं तसं हे इतिहासकालीन घराणं आहे. राजे शिवछत्रपती यांच्या अनेक ह्याच्यात या घराण्याचा उल्लेख आढळून येतो. तसं पाहिलं तर राजे निंबाळकर हे धारचे मूळचे परमार आहेत आणि ते राजपूत आहेत. तसा या घराण्याचा तिथपर्यंतचा आपण मागोवा घेताना सापडतं. मग त्यांच्यातील निमराज परमार हा पहिला ग्रस्त ज्यानं मध्य प्रदेशची सीमा ओलांडून महाराष्ट्रात प्रवेश केला. ते साल होतं 1244 आणि निमराज परमार यांनी 1244 साली फलटण नजीकच्या निंबळक येथे आपलं ठाण मांडलं आणि तिथून आपली वेगळी अशी व्यवस्था त्यांनी निर्माण केली होती. पुढं निंबाळकमध्ये तेथील नाईक निंबाळकर आणि या निंबाळकर यांच्यात देशमुखवरून वाद पण निर्माण झाले. मग या निंबाळकरातील काही मंडळी पुढं मग वडगावला स्थायिक झाली. तिथं त्यांना सुवा मिळाला आणि या निंबाळकरांमुळे त्या वडगावला वडगाव निंबाळकर असं म्हटलं जाऊ लागलं. वडगाव निंबाळकर पण ऐतिहासिक असंच गाव आहे. आणि मग तेथून एक पामाजी राजे निंबाळकर हे कदाचित आदिलशाहीच्या सेवेसाठी म्हणून त्यांना आदिलशहानं धाराशिवला बोलावून घेतलेलं असावं आणि इथं मग त्यांना इथलं परगणा पाहण्याची जबाबदारी दिलेली असावी. त्यामुळंच राजे निंबाळकर कुटुंबाला धाराशिव, राजुरी तालुका जिल्हा धाराशिव, शिराढोण तालुका कळंब जिल्हा धाराशिव आणि गोवर्धनवाडी तालुका जिल्हा धाराशिव अशा 500 एकरच्या जमीन त्यांच्या आहे. या जे प्रथम पुरुष राजे निंबाळकर धाराशिव शहरात त्या काळी आले तो काळ होता 1600 पहिलं दशक आणि त्या इथं आल्यानंतर त्यांना 2 मुलं झाली. पुढे या 2 मुलांची विवाह वगैरे झाले आणि 2 पैकी एकाच मुलाची वंशावळ वाढली, एकाची वंशावळ वाढली नाही. आणि पुढं आज जवळपास 450 वर्ष होऊन गेली. राजे निंबाळकर हे धाराशिवमध्ये आहे. त्यांचं असं सांगितलं आजच्या घडीलाही असं सांगितलं जातं की धाराशिव महसूल तलाठी महसूल जो आहे त्यातलं 40% वर जमीन ही राजे निंबाळकर कुटुंबियांची आहे असं त्यात दर्शवलं जातं. यावरूनच राजे निंबाळकर काय आहे, कोण होते
आणि पुढे काय असतील हे आपल्या सर्वांना लक्षात येऊ शकेल. तसं यमाजी राजे निंबाळकर यांच्याकडं मोठा फौजफाटा होता असं इतिहास सांगतो. त्यांनी इकडं आल्यानंतर परंडा, करडा, नळदुर्ग आदी भागात लढाया पण केल्याचं त्या इतिहासात डोकावल्यानंतर लक्षात येतं. तर असं हे राजे निंबाळकर घराणं पुढं मग या शतकाच्या प्रारंभी या राजे निंबाळकर कुटुंबातील बाजीराव भूपालसिंह राजे निंबाळकर हे तेर येथे फड कुटुंबात दत्तक गेले आणि ते तेर आणि तेरच्या आसपासच्या तेरावाडीचे पाटीलकी ते सांभाळू लागले आणि त्यांचे पुत्र डॉक्टर पद्मसिंह पाटील ज्यांनी 40 वर्षाहून अधिक काळ राज्याच्या राजकारणात आपला प्रभाव दाखवून दिला होता. आता ह्या घराण्याचं पुढचं म्हणजे माजी, आबाजी किंवा त्यांच्या पुढचे राजे निंबाळकर आणि तिथून पुढं या घराण्यात आपल्या पूर्वजाची आपल्या मुलांना नावं ठेवण्याची परंपरा पूर्वी पण होती आणि आज पण दिसून येत आहे. त्यामुळं त्या 18व्या शतकातील भूपालसिंह राजे निंबाळकर आणि त्यांचं पुढील कुटुंबियाची माहिती पुढच्या भागात घेऊ. महाराष्ट्र दिन ध्वजारोहणाला धाराशिव येथे आलेल्या पालकमंत्र्यांनी त्याच दिवशी जिल्हा नियोजन मंडळाची बैठकही घेतली. या बैठकीत पुढील जे खरीपाची पेरणी समजा पाणी टंचाई भासू लागली तर त्याचं नियोजन यावर अजिबात काही चर्चा झाली नाही आणि त्यामुळंच आमदार कैलास घाडगे पाटील यांनी या बैठकीत शेतकऱ्यांना जे कृषी विभाग किट देतं ते पूर्ण किट देत नाही. शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन योग्य ती माहिती दिली जात नाही आणि जिल्ह्यातील जवळपास 700च्या आसपास शाळेच्या वर्गखोल्या मोडकळीस आलेल्या आहेत. त्यामुळं त्याचं परत पुनर्जीवन करणं कसं गरजेचं आहे प्रश्न त्यांनी तिथं मांडले. मात्र आपल्या गेल्या एक वर्षापूर्वीपासून जसे पालकमंत्री वरवरचे निर्णय घेतात तसेच निर्णय त्यांनी जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत घेतल्याचं दिसून येत आहे. पालकमंत्र्यांनी खऱ्या अर्थानं जिल्ह्याचा बारीक सारीक अभ्यास करावा आणि त्याप्रमाणे नियोजनाचं काम करावं एवढीच धाराशिवकरांची माफक अपेक्षा आहे. टाटा IPL 2026च्या T20 क्रिकेट स्पर्धेचा आज परत डबल हेडर दिवस आहे. डबल हेडर दिवस म्हणजे आज 2 सामने होतात. दुपारी 3:30 आणि संध्याकाळी 7:30 असे ते 2 सामने होतील. 3:30 वाजता आज भिडत होईल ती हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यामध्ये आणि संध्याकाळी 7:30 वाजता गुजरातचा सामना पंजाब किंग्सशी होणार आहे. तर ह्या दोन्ही सामन्याचा काय निकाल येतो ते आपल्याला संध्याकाळपर्यंत कळेलच. पण काल रात्री एक महत्त्वाचा असा सामना झाला, तो म्हणजे मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग. दोन्ही संघातील जे नामवंत खेळाडू म्हणून ओळखले जातात ते म्हणजे
चेन्नईचा महेंद्रसिंग धोनी, तर चेन्नईचा महेंद्रसिंग धोनी, तर मुंबईचा रोहित शर्मा, या दोघांनी काय सामन्यात सहभाग नोंदवलेला नाही, कारण दोघेही दुखापतग्रस्त असल्याचं सांगितलं जाते. कारण मग मुंबई तशी यावर्षी आपल्या प्रतिभेनुसार खेळत नाही असं जे क्रिकेट रसिक म्हणतात, त्याचाच त्यांनी काल अनुभव दिला. त्यांनी काल प्रथम फलंदाजी करताना 7 बाद 159 धावा केल्या. त्यांचा सलामीची जोडी फार काही खेळली नाही, मात्र सलामीचा जो एक फलंदाज रिकल्टन आहे, जो की सातत्यपूर्ण खेळ या मोसमात करत आहे, त्यानं 37 धावाची खेळी केली. त्याला नमन धीरनं 57 धावाची खेळी करून साथ दिल्यामुळं त्यांना मुंबई इंडियन्सला 159 धावाचं करता आले. प्रत्युत्तरात चेन्नई सुपर किंगचा कर्णधार ऋतुराज गायकवाड यानं संयमी अशी पण वेगात 67 धावाची खेळी केली. त्याला करण शर्मानं 54 धावा करत मोलाची साथ दिली आणि त्यामुळंच 18 षटकं आणि एका चेंडूवर चेन्नई सुपर किंगनं 2 बाद 160 अशा धावा केल्या आणि मुंबईचा 8 गडी राखून पराभव केला. आता या स्पर्धेचा दुसरा टप्पा सुरू असून वरचेवर खेळ रंगतदार होत जातील. त्यामुळं गुणतालिकेत खाली वर होणे हे होतच राहणार आहे. आता आपण इथंच थांबूया. तुम्ही आपले अण्णा हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण. धन्यवाद.